कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे युवा बौद्ध धम्म परिषदेची 10वी धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली। संपूर्ण जिल्ह्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मय सुमित यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल व्यक्तींचा तसेच उत्कृष्ट विहारांना भंते नागरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मय सुमित म्हणाल्या, देशात जाणीवपूर्वक जातीय धर्माचे ध्रुवीकरण केले जाते ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना सांगितले। वातावरण बदललं हे इतकं पदोपदी आपल्याला जाणवत असतं की आत्ताच इतक्यात घडलेली घटना म्हणजे गांधीजींच्या नावाने एखादी योजना असते तिथे रामजी असं होतं। त्याच्यामुळे सगळंच काही बदलायचं आणि सगळंच काही एका रंगाचं करायचं असंच सगळीकडे वातावरण दिसतं आहे सध्या। सगळेच जे कोणी महापुरुष असतील ज्यांनी काहीतरी योगदान दिलेलं आहे भारताच्या स्वातंत्र्यामध्ये आणि भारत त्याच्यानंतर घडवण्यामध्ये, त्या सर्व लोकांचं श्रेय नाकारून नवीन नवीन नावं शोधून काढणं पुरातत्व खात्यासारखी आणि संभ्रमित करणं सगळ्यांना हे जाणीवपूर्वक केलं जातं। हे जाणीवपूर्वक घडतं आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीसारख्या गोष्टी त्याच्यामुळे हे फार वापरल्या जातात आणि एका पद्धतीचा प्रक्षोभ काहीतरी निर्माण करणं, अतिशय टोकदार असं ध्रुवीकरण करणं, अशा पद्धतीचं वातावरण गेले काही दिवस दिसतं आहे। त्यात परत असं झालेलं आहे की ढासळलेली मूल्यव्यवस्था, असं मी मगाशी म्हटलं की लोकांना पैसे आणि सुबत्ता ह्याच गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत असं वाटायला लागल्यामुळे कुठेतरी पैसे वाटले, कुठेतरी वस्तू वाटल्या की त्यांनी मतं विकली जात आहेत आणि त्यांनी गोष्टी बदलतात। त्याच्यामुळे हे सगळंच फार भयावह आहे। तुमचं आडनाव काय, तुम्ही कुठे राहता, ह्याच्यावरून सगळ्या गोष्टींचं वर्गीकरण होतं आणि हे म्हणजे मला असं वाटतं की भारत पुढे जाण्याच्या ऐवजी कुठेतरी मागे 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 जात चाललेला आहे। त्याच्यामुळे आत्ता ही वेळ आहे की जेव्हा आपल्याला आपले आदर्श, आपली दैवतं ही पुन्हा एकदा ठरवायला लागणार आहेत। पुन्हा एकदा त्यांच्या विचारांच्या जवळ जाऊन खरा भारत काय आहे तो आपल्याला शोधायला लागणार आहे। भारताची ओळख ही पूर्ण जगामध्ये सर्वात जुनी लोकशाही, सर्वसमानता पाळणारा देश, सहिष्णू देश अशी म्हणून जी होती ती पुसायचा जो प्रयत्न होतो आहे, आपल्याला जाणीवपूर्वक जे सुबुद्ध लोक आहेत त्यांना जास्त काम करायला लागणार आहे आत्ताच्या काळामध्ये। माझं नाव प्रेरणा राजेंद्र कवटेकर, मी शिरोली पुलाची इथून आलेली आहे। तर आज आपली 10वी युवा बौद्ध धम्म परिषद इथं संपन्न झाली आणि त्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये ज्या क्षेत्रामध्ये लोक अग्रेसर आहेत त्यांना पुरस्कार दिले गेले आणि मला सांस्कृतिक क्षेत्राबद्दल हा जो आपला भंते नागरत्न जे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला, तर मी आधी संयोजकाचे खूप आभार मानते। किरण भोसले सर असतील, संतोष भोसले सर असतील आणि त्यांची अख्खी टीम असेल, त्यांचे मी आभार मानते। आणि खरं तर मला हे सांगायला हो मी ना, माझी मम्मी पोटात असल्यापासून आम्ही धम्मवर्ग केलेली आहेत, शिबिरं केलेली आहेत। विहारामध्ये काय केलं जातं, आम्ही शिरोलीमध्ये असताना ना, शिरोलीमध्ये विहारामध्ये जाण्याची जी पद्धत आहे ती आमच्या मम्मीनं खरं तर जाऊन चालू केली। 6 डिसेंबरला तिथला आपला समाज सगळा शांत पडलेला होता, कोणी काही केलं नव्हतं। आम्ही 4 जण तिथं गेलो आमच्या कुटुंबातले आणि जाऊन स्वच्छता केली। आमचं बघून मग बाकीचे लोक आले तर तिथं तेव्हा म्हणजे मी त्रिरत्न बौद्ध महासंघातली धम्म मित्र ह्या पोस्टला मी काम करते। तर मी बाबासाहेबांचे जे काही विचार आहेत ते लहानपणापासून घेतलेले आहेत। मग ते पंचशील असेल, दस पारमिता असेल, जे काही असेल बुद्ध धम्म आपला जो बाबासाहेबांनी सांगितलेला आहे आणि बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान आहे ते हो ऑफकोर्स आचरणातून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं हे फळ आहे, हे सांगायला वेगळं काही कारणच नाही आहे। जर मी ते आचरणात आणले नसते तर मला अवॉर्ड मिळाला नसता। मुंबईने बुद्ध विहार सरनोबतवाडी या आमच्या विहाराला नागरत्न राज्यस्तरीय पुरस्कार हुपरी या ठिकाणी बौद्ध परिषदेमध्ये आम्हाला मिळालेला आहे। याचं कारण जर कोणतं असेल तर हे जे विहार आहेत हे विहार 365 दिवस सातत्यानं उघडं आहे आणि या विहारामध्ये आम्ही पहिलीपासून ते 9वीपर्यंत हे विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी त्या अभ्यासिका घेतलेल्या आहेत। शिक्षणाचं त्या ठिकाणी टीचिंगचं काम त्या ठिकाणी करतो। एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। प्रामुख्यानं एकच ध्यास
गुणवत्ता विकास हे बिरुद्ध घेऊन आम्ही ते या ठिकाणचं अभ्यासक्रम चालू केलेला अभ्यासिका चालू केलेला आहे. आणि प्रामुख्यानं की यामध्ये की जनरल नॉलेजसुद्धा या ठिकाणी आम्ही परीक्षा वगैरे घेतलं होतं, ज्ञान दिलं जातं. अशा प्रकारचं या ठिकाणचं आमचं हे प्रामुख्यानं म्हणून आपण की शैक्षणिक कार्य 90% आणि धम्माचं कार्य 10%, अशा प्रकारचं नवीन अशा पोरांना धम्म रुजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केला आहे. त्याबद्दल आम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कार अशा ठिकाणी पुरस्कार आणि आमचा सन्मान होतो आहे. आम्हाला हे सन्मान अगदी प्रेरणादायी आहे. आपल्या बौद्ध विहारामध्ये प्रबुद्ध अभ्यासिका जी सुरू केली त्यापासून आपलं बौद्ध विहार हे अगदी सातत्याने अगदी खुलं असतं आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मगाशी गुणवत्ता विकास हाच एक ध्यास आहे आपला. आणि यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना शिक्षणाबरोबर धम्म कसा रुजवता येईल हे कार्य या विहारात केलं जात आहे. आणि हा उपक्रम अगदी स्तुत्य आहे. आणि हा जो सन्मान आमचा या ठिकाणी झालेला आहे हा सन्मान अगदी आम्ही सार्थ ठरवू आणि यापुढेही आम्ही असं अविरत कार्य करू असे मी या शब्द देतो आणि तो थांबतो. मी डॉक्टर आनंद हबळे, आष्टा तालुका वळवा, जिल्हा सांगली. आज हुपरी या ठिकाणी 10वी युवा धम्म परिषद या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील संगमेची झालेली आहे. आणि या धम्म परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही धम्म दिलेला होता, बुद्ध धम्म, त्याचे विचार या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांनी खूप चांगले विचार मांडलेले आहेत. याच्यातून खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या चतुःसूत्रीवर आधारित असणारी भारतीय राज्यघटना हाच खऱ्या अर्थाने या देशाचा मुख्य असा धर्मग्रंथ आहे. आणि यामुळंच सगळ्या संपूर्ण देशाचं कल्याण आहे. बौद्ध धम्मच संपूर्ण जगाला तारू शकतो हा विचार या धम्म परिषदेतून आम्हाला मिळालेला आहे. या निमित्तानं भंते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार मला या ठिकाणी कला क्षेत्रांमध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या ठिकाणी हा युवा धम्म परिषदेच्या वतीनं या ठिकाणी हा मला पुरस्कार देऊन गौरवलं. मी समितीचं आमच्या परिवारातर्फे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्यासोबत आमचे नातेवाईक, आमचा परिवार या ठिकाणी इथं आलेला आहे. इथं आम्हाला सन्मानित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. जय भीम. पण खऱ्या अर्थाने युवा वर्ग येत नाही, युवती येत नाही. याचं कारण काय आहे की युवा वर्गाचं प्रबोधन करण्यासाठी आपली जी पिढी आहे ही कमी पडते असं मला वाटतं. कारण हा जो युवा वर्ग आहे हा उद्याचा भारताचा एक ज्याला आपण म्हणतो एक स्ट्रॉंग पिलर आहे. त्याचबरोबर तो धम्माचा देखील एक खूप मोठा बेस आहे. आणि यासाठी जो युवा वर्ग आहे तो नेहमीच प्रोत्साहित राहील, त्यांना प्रोत्साहन मिळेल, त्यांना प्रेरणा मिळेल असे कृती कार्यक्रम हे सातत्याने भरवले गेले पाहिजेत. त्यांना धम्माची ओळख घडली पाहिजे, त्यांनी धम्मकार्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवला पाहिजे. तेव्हा कुठं ही युवा पिढी जी आहे ही घडेल. परंतु त्याला मला असं वाटतं स्पष्टपणे की आपण कुठंतरी कमी पडतो आणि आपण आपल्या कमतरता शोधून या युवा पिढीला आपण मार्गदर्शन करायला पाहिजे. म्हणजे ही युवा पिढी देखील तितकीच सक्षम होईल. ती कमकुवत आहे किंवा याबद्दल म्हणजे शंका नाही, ते तितकी स्ट्रॉंग आहे. फक्त त्यांना काय आहे योग्य त्या मार्गाने घेऊन जाणारे मार्गदर्शक मिळाले पाहिजे. दशकपूर्ती या परिषदेनं मला या ठिकाणी कला क्षेत्रासाठी हा पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. हा जो पुरस्कार आहे तो माझे संगीत क्षेत्रातील गुरु, माझे वडील, माझे चुलते आणि माझे बंधू यांना मी हा पुरस्कार समर्पित करतो. आणि लॉर्ड बुद्धा चॅनलचेही खूप खूप धन्यवाद मानतो.